कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही। महायुती सरकारनं काढलेल्या GRला मंत्री छगन भुजबळांचा विरोध, तर ओबीसींचं आरक्षण काढून घेणार नाही हे वास्तव स्वीकारा, विखेंचा भुजबळांना टोला। मराठ्यांना फायदा होणार असेल म्हणूनच भुजबळांनी आरक्षणाच्या GRला विरोध केला। भुजबळांचा विरोध म्हणजे आरक्षणाचा GR पक्का, भुजबळांच्या विरोधाचा जरांगेंनी काढला अर्थ। मराठ्यांसाठी काढलेला GR म्हणजे व्हायरस, वकील गुणरत्न सदावर्तेंची टीका। GRमुळे मराठ्यांचा फायदा होणार नसून तो मागे घ्यावा, सदावर्तेंची सरकारकडे मागणी। ओबीसी समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती, मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, 6 जणांची उपसमिती असणार, प्रत्येक पक्षाच्या 2 मंत्र्यांचा समावेश। जरांगेंना मदत करणाऱ्या आमदार खासदारांवर ओबीसी नेत्यांनी बहिष्कार टाकावा, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आवाहन। मराठा आरक्षणाचा GRची ओबीसी समाजाकडून होळी, GR मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा ओबीसी आंदोलकांचा इशारा। सातारा आणि औंध गॅझेटियरमध्ये कोल्हापूर आणि सोलापूरच्या मराठ्यांचा समावेशच नाही, सातारा गॅझेटियरचा लाभ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला मिळण्याबाबत साशंकता। सरकारनं घेतलेला निर्णय नसून माहिती पुस्तिका, जरांगेंना दिलेल्या GRचा काही फायदा नाही। मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटलांची नाराजी, तर विनोद पाटलांनी समाजासाठी काय केलं, मनोज जरांगेंचा पलटवार। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या नगराध्यक्षांसह 6 नगरसेवक भाजपमधून निलंबित, पक्ष शिस्तभंग केल्यानं भाजपकडून कारवाई। अंडरवर्ल्ड गुंड अरुण गवळीची नागपूर कारागृहातून सुटका, हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून मिळाला होता जामीन, 18 वर्षांनी अरुण गवळी तुरुंगाबाहेर।